संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती. आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील व्हिडिओ ताब्यात. हत्येवेळी वरिष्ठ नेत्यांना कॉल. सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपासाला वेग. आज पुन्हा केज पोलीस ठाण्यात कराडाच्या पत्नीची चौकशी. सीआयडीकडून अनेक कॉल रेकॉर्डिंगची तपासणी तर बॉडीगार्डचे फोन जप्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणी लोकांनी रस्त्यावर उतरणं गैर नाही. धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य. अंजली दमानी यांचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तथ्यशोध आंदोलन. मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही, सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत बीड सोडणार नाही. अंजली दमानी यांचं वक्तव्य. पुण्यात सदाशिव पेठेत एका भिंतीला हिरवा रंग देत फुलं चढवल्याची धक्कादायक घटना. तर खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेत भिंती भगव्या रंगाने रंगवल्या. भिंतींवर लावलेल्या रंगावरून वादाची शक्यता. नवी मुंबई विमानतळावर इंडिगोच्या पहिल्या विमानाची यशस्वी लँडिंग. 17 एप्रिलपासून प्रवासी वाहतूक सुरू होणार. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात नवा ट्विस्ट. आरोपीकडून लेटर बॉम्ब टाकत बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच घोटाळा केल्याचा दावा. इंद्रायणी पुन्हा फेसाळली. नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्यानं नदी प्रदूषित. संभाजीनगरमधील पाचोडच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्याने रस्त्यावर फेकला भाजीपाला. फेकलेला भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी.